हाय गाईज, मी प्राजक्ता आणि मी घेत आहे बीटरूट कांजी. तर मी ही कांजी का घेत आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगते. प्लस जर तुम्हाला पोटाचे प्रॉब्लेम्स होत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, आजारी पडल्यावर जातो, तेव्हा आपल्याला डॉक्टर विचारतात की तुम्ही काय खाल्लं होतं. मोस्ट ऑफ द टाइम तर म्हणजे आपला खाण्याचा आणि आरोग्याचा एवढा संबंध आहे. प्लस फक्त चांगलं खाणं म्हणजे चांगलं आरोग्य हे नाही राहत. जे तुम्ही खातात ते तुम्ही व्यवस्थित जर पचवलं तेव्हा तुमचं आरोग्य चांगलं असं समजलं जातं. तर आपण जे खातो ते ऑब्व्हियसली आपल्या पोटात जातं. तर आपल्या ज्या पोटात गोष्टी जातात ते व्यवस्थित ते पचायला पण पाहिजे. तर ते पचण्यासाठी कांजी इम्पॉर्टंट आहे. तर कांजी कसं इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी सांगते. तर जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरियाज असतात आणि सगळ्यात जास्त बॅक्टेरियाचं प्रमाण पोटात असतं, तोंडात असतं, नाकात असतं, स्किनवर असतं आणि बऱ्याच ठिकाणी असतं, पण पोटात सगळ्यात जास्त प्रमाण असतं. तर बॅक्टेरियाज कसं काम करतं आणि काय काम करतं मी ते सांगते. तर दोन प्रकारचे बॅक्टेरियाज असतात, गुड बॅक्टेरियाज आणि बॅड बॅक्टेरियाज. आणि हेल्दी बॉडीमध्ये पण बॅड बॅक्टेरियाज असतात, पण गुड बॅक्टेरियाचं प्रमाण ज्याच्यात जास्त त्याची बॉडी हेल्दी असं समजलं जातं. तर हे बॅक्टेरियाज काय काम करतात ना, आपल्या बॉडीची इम्युनिटी वाढवतात. जे आपण अन्न खात आहे ते व्यवस्थित डायजेस्ट करतात आणि त्याच्याने ओव्हरऑल आपली एनर्जी चांगली राहते. आपल्याला काही जखम वगैरे झाली तर ती भरून लवकर निघते, इम्युनिटी चांगली असते. आणि त्याच्या विरोधात ज्यांच्या बॉडीमध्ये बॅड बॅक्टेरिया जास्त असतील त्यांना पोटाचे प्रॉब्लेम होतील किंवा अन्न पचणार नाही, ऍसिडिटी होईल, इन्फेक्शन झालं तर पटकन भरून निघणार नाही. हे साईन आहे थोडेसे गुड आणि बॅड बॅक्टेरियाचे. तर आपण काय करू शकतो, गुड बॅक्टेरिया जास्त प्रमाणात राहण्यासाठी किंवा गट हेल्थ व्यवस्थित राहण्यासाठी. असं नाही करू शकत आपण की बॅड बॅक्टेरिया कम्प्लिटली निघून जातील, पण गुड बॅक्टेरियाची संख्या कशी जास्त प्रमाणात राहील ह्यासाठी आपण काय करू शकतो ते म्हणजे फर्मेंटेड फूड खाऊ शकतो. आणि फर्मेंटेड फूडमध्ये हे येतं वन ऑफ द ऑप्शन म्हणजे कांजी. ह्याची रेसिपी मी शेअर केली ती बघा किंवा तुम्हाला युट्यूबला कुठेही मिळून जाईल. त्यासोबत दही, इडली किंवा डोसाचं बॅटर, आणि ते पण जेव्हा तुम्ही घरी ओव्हरनाईट फर्मेंटेड करून बनवता तेच खा. इन्स्टंट इडली किंवा डोसा जी सोडा टाकून इमिडिएटली फुगते ती नाही. तर हे जे गोष्टी असतात ना, ह्या गुड बॅक्टेरियाचा पूरक असतात. ह्याच्याने मग तुमचे गुड बॅक्टेरियाची संख्या वाढते आणि ऑटोमॅटिक जे तुमचे गट प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात किंवा नाहीसे होतात आणि तुमची इम्युनिटी चांगली राहते, तुमची स्किन बऱ्यापैकी क्लिअर राहते, केसांची वाढ, ओव्हरऑल जी हेल्थ आहे ती व्यवस्थित राहते. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त चांगलं अन्न खाऊन फायदा नाही, ते चांगलं अन्न पचायलाही पाहिजे. इव्हन पचायला जास्त महत्व देते मी, कारण कधी कधी तुम्ही साधं पण अन्न खाल्लं ना, शिळं वगैरे, पण ते व्यवस्थित पचलं ना तरी तुमच्या अंगी लागतं. पण तुम्ही खूप व्यवस्थित दुधाचं तुपाचं वगैरे खाताय पण तुम्हाला ब्लोटेड फील होतं, लूज मोशन्स होतात किंवा गॅसेसचा प्रॉब्लेम आहे, तर ते तुमच्या अंगी लागत नाही बेसिकली. तर त्यासाठी काय करायचं ना, तुम्हाला खूप काही गोळ्या औषधा घ्या, काहीतरी जगा वेगळं करा, हे करायची गरज नाहीये. आपली बॉडी ना एक सिस्टीम आहे, तर तिला जर तुम्ही कन्सिस्टंटली डिसिप्लिनने वागवलं, व्यवस्थित ट्रीट केलं ना, तर ती तशी व्यवस्थित राहते. तर तुम्ही फक्त योग्य खा, वेळेवर झोपा आणि जे घरचं अन्न आहे ते खा. बेसिकली तुमची बॉडी, तुमचं गट ऑटोमॅटिकली व्यवस्थित राहील. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ. खूप तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाहीये, फक्त थोडी शिस्त लावायची गरज आहे. ऑटोमॅटिकली बॉडीला शिस्त लागली ना, व्यवस्थित वर्क करते ती आणि तसं एक एक गोष्ट सुधरत जाते आणि आपले जे आजार आहेत ते कमी होत जातात. सो थँक्यू. आणि बीटरूट कांजी नक्की ट्राय करा.